जयंत पाटील असा एकत्र प्रवास झाला। शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते, विमानात बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते। शेवटी मी नेहमी तुम्हाला सांगतो की देवाभाऊंचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे। आणि म्हणून त्या विमानामध्ये बसल्यानंतर निश्चित पद्धतीने जयंत पाटीलजींच्या मनामधले योग्य विचार येतील अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो। साहेब, RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी हजेरी लावली आहे। संघावर नेहमीच भाजप धार्जिणे अशी टीका करणारे अंबादास दानवे या कार्यक्रमाला उपस्थित। माझी जेवढी माहिती आहे की मुळात अंबादास दानवेजी हे स्वयंसेवक होते, पहिल्या संघाच्या शाखेत पण जायचे, हिंदुत्व विचाराचे आहेत। आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेजींनी हिंदुत्वाच्या विरुद्ध भूमिका घेतली तेव्हा त्यांना किती वेदना व्हायच्या हे त्यांनी मला एकट्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणून अंबादास दानवेजींनी अगर परत एकदा हिंदुत्व आणि संघाच्या दिशेने येत असतील तर स्वागतच आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक इशारा दिला की मी समाजासाठी जीव देऊ शकतो तर जीव घेऊ शकतो। बघा, एक लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजामध्ये च्या बाबतीमध्ये जे प्रमाणपत्र आहेत त्या बाबतीमध्ये काही विषय मांडतायत, ते चूक नाही आहे, त्यांची चूक नाही आहे। कारण का शेवटी मीही मराठा समाजाचा आहे, माझ्या समाजामध्ये अगर कुठल्याही तरुण तरुणीवर अगर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार। चुका असतील तर चुका सुधारल्याच पाहिजे। त्या प्रक्रियेमधले कुठल्याही अधिकाऱ्यांनी अगर त्यांच्या चुकांमुळे अगर आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींचं अगर नुकसान होत असेल तर मनोज जरांगेजीच्या अगोदर मीच त्या लोकांचा कार्यक्रम करीन, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे भांडतायत, भूमिका घेत आहेत, ते समाज हिताचे आहे। फक्त मी समाज बांधव म्हणून त्यांना एक विनंती करणार आहे किंवा एक आवाहन करीन की त्यांची भाषा किंवा ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख आमच्या नेत्यांच्या संदर्भात जी भाषा वापरत आहे ती चुकीची आहे। आपल्याला मराठा समाजाच्या मुलामुली तरुण तरुणींचं अगर भलं करायचं असेल तर आपल्या सरकारशी योग्य संवाद ठेवून आपल्याला तो मार्ग काढणं सोपं आहे। कारण आम्हीही आमच्याही कोकणात आमच्या कोकणाच्या भाषेत सांगितलं कोण सडके आंबे असतील ज्यांच्यामुळे आमच्या मराठा समाजाचा तरुण तरुणीचं नुकसान होत असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, विषयच नाही। पण त्या निमित्ताने बावनकुळेजींबद्दल विरोधात बोलणं, त्यामुळे अन्य आमच्या प्रमुख नेत्यांबद्दल विरोधात बोलणं, त्याच्यामुळे विषय भरकटतोय। म्हणून मनोज जरांगेजींना सांगेन, मुद्दा बरोबर आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीचा अन्याय मराठा समाजाच्या मुलं-मुलींवर झाला असेल तर तुमच्या खांद्याला खांदा उभं राहून नितेश राणे त्या अधिकाऱ्याच्या विरोधात भूमिका घेणं किंवा ना त्याचा कार्यक्रम करायसाठी मी तयार आहे। फक्त त्या भाषेच्या संदर्भात जे भाषा ते वापरत आहेत त्याबद्दल त्यांनी विचार करावा। शरद पवारांचे 8 खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भेट घेतली नाही, पण शेवटी पंतप्रधानांना भेटणं ह्याच्यामध्ये काही चूक नाही। आदित्य ठाकरे पण विधानसभेच्या काळात विधानसभा सुरू होती तेव्हा कित्येकदा देवेंद्र फडणवीसांना येऊन भेटतात, साहेबांना येऊन भेटतात, कामं घेऊन येतात, निवेदनं। शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत, खासदार म्हणून अगर त्यांना कुठले प्रश्न सोडवायचे असतील तर आदरणीय पंतप्रधानांकडे जायला लागेल। जसे शिवसेनेचे उभाट्याचे लोक सातत्याने, त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचे पण आमदार असतात, सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात, मग त्याबद्दल आश्चर्य वाटण्याची गोष्ट काय। राज ठाकरे आणि मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा काढला। हो, मग त्याच्यामध्ये आता ते काय पाहणी दौरा काढण्याच्या निमित्ताने त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी आम्हाला द्याव्या। राजसाहेबांना अगर काही कुठे चुकून खड्डे दिसले असतील तर त्यांनी नक्की आम्हाला मार्गदर्शन करावं। शेवटी आम्ही चुका सुधारण्यासाठी तयार आहोत, हरकत नाही अगर ते पाहणी दौरा करत असतील। प्रत्येकाला सूचना देण्याचा अधिकार, मार्गदर्शन करण्याचा अधिकार नक्की आहे। आमच्या सिंधुदुर्गात पण येण्याचा मी त्यांना आमंत्रण देतो, कारण आमच्या इथे कुठेही त्यांना ना खड्डा भेटणार ना काही तक्रार भेटणार, म्हणून इथे यावं, पाहणी दौरा करण्यामध्ये काही हरकत नाही। काँग्रेसच्या काळात काँग्रेसचं सरकार असताना त्यावेळेला कुठे राज ठाकरे फिरले नव्हते पाहणी करायला? ते नेहमीच पाहणी दौरे करतात, त्याच्यामध्ये काही चूक नाही। बघा, शेवटी प्रत्येकाला पाहणी दौरा करण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये काहीच चूक नाही।